चांदीचं ताट आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला यायला भाग्य लागतं असं म्हणतात। असे अनेक भाग्यवान शाही लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत। चांदीचं ताट, सुरमई, मालवणी करी, कोथिंबीर वडी, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, दही वडे असा सगळा शाही भोजनाचा बेत सध्या चांगला चर्चेत आहे। मुंबई संसदेच्या आणि विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी एक शाही भोजनाचा बेत पार पडला। या शाही भोजनासाठी प्रत्येक सदस्यामागे 4,500चा खर्च आहे। म्हणजे आपली थाळी 150, 200, 300, फार फार तर 500ला, यांची थाळी 4,500 आहे। आता चांदीच्या ताटातली थाळी 4,500लाच असणार। ज्या अंदाज समितीवर खर्चाच्या काटकसरीची तजवीज करण्याची जबाबदारी आहे, त्यांची ही काटकसर नक्की बघा। त्यांनी उधळपट्टी केला असा आरोप विरोधक करतायत। मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर शासकीय पाहुणचारासाठी शाही मेजवानी आयोजित करण्यात आली होती। यात प्रत्येक सदस्यामागे 4,500 रुपयांचा खर्च आला। आश्चर्य म्हणजे ज्या चांदीच्या ताटात जेवण वाढण्यात आलं त्याचं भाडं हे 550 रुपये होतं। भाड्यापोटी हौस काय, चांदीच्या ताटात जेवलो ना, ते महत्त्वाचं। या सगळ्यातनं प्रश्न पडलाय की चांदीच्या ताटात भाजी वेगळी लागते की आपल्यासारखीच लागते माहित नाही, पण जनतेच्या पैशावर शाही थाळ्या झोडणाऱ्याने किमान शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत हे तरी सांगू नये, ही अपेक्षा असणारच ना। आता एवढं सगळं वर्णन केल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल, शाही थाळी आम्हाला बघायची आहे। बघूया काय होता हा शाही थाट सगळा। पाहुण्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाच्या बाहेर 40 फूट उंचीच्या फलकांच्या भिंती उभ्या केल्या। का केल्या माहित नाही, पण त्या भिंती उभ्या केल्या गेल्या। हॉटेल ताज पॅलेस, हॉटेल ट्रायडंट मध्ये त्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली, निवासाची सोय। आता नुसती थाळी नाही लागत, राहायला सुद्धा मखमली लागतं सगळं। विधिमंडळ प्रांगणात मलमली कापडाचे 2 वातानुकूलित शामियाने होते। गरमी होती हो, आणि पाय खाली ओलं होऊ शकतं, ऋतू शकता काटा, मलमल पाहिजे। वातानुकूलित शामियानात मोठं झुंबर सुद्धा होतं। लागतं ना वर लाइटिंग वगैरे, छान लागते, जेवायला सुद्धा माहोल लागतो, ॲम्बियन्स लागतो। जेवणासाठी चांदीची ताटं, चमचे, वाट्या, ग्लास एकदम शाही, राजेशाही, नुसतं शाही नाही। वॉश बेसिन उत्तम कलाकुसरीचं होतं। हात असा कुठेही धुवायचा नसतो, कलाकुसर पाहिजे, त्याच्यात सुद्धा शाही थाट पाहिजे। हात धुणं असं साधन असतं। हॉटेलमध्ये रात्री पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, नुसतं पोटासाठी नाही, डोळ्यांसाठी सुद्धा मनोरंजन पाहिजे, कानाला मनोरंजन पाहिजे। एका चांदीच्या ताटाच्या दिवसाचं भाडं 550 रुपये। फक्त जेवायचं, किती वेळ जेवतो आपण? 10 ते 15 मिनिट, 15 मिनिटासाठी तेवढे, पण फील आला पाहिजे, चांदीच्या ताटात जेवलं। भोजनात कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दही वडे, बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी, सगळा मेनू। आता तुम्ही ताटावर बसला असाल तर तोंडाला पाणी सुटलेलंच असणार तुमच्या वेळतीच आहे जेवणाची। पण आपल्या नशिबी चांदीचं ताट नाही, आपलं ताट आहे, ह्यांचं वेगळं आहे। एका थाळीचा दर 4,000 रुपये, आपला फार तर 500 आहे, 4,000। स्पेशल लोक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं यांच्यावर जबाबदारी आहे, काटकसर कशी करावी राज्याची। बघितली काटकसर, बस संपलं, घ्या तुमचा घास पुढचा। मग या सगळ्यावर विरोधक सुद्धा तुटून पडले, ते काय म्हणाले ऐकूया। नशीब सोन्याचा चमचा नाही दिला, चांदीच्या ताटामध्ये, सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते। म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। आता हे सगळं झाल्यावर म्हणाले असतील, बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम। आता